नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जंक्शन या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी बांधवांनो, आज आपण अशा एका महत्त्वाच्या माहितीबद्दल जाणून घेणार आहोत जी प्रत्येक पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यास माहिती असणे आवश्यक आहे। शेतकरी बांधवांनो, ही माहिती जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवरती क्लिक करून या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण या चॅनलवरती तुम्हाला सरकारच्या सर्व योजनांबद्दल अचूक आणि सविस्तर माहिती दिली जाते। त्यामुळे या चॅनलला सबस्क्राइब करून त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनांच्या माध्यमातून सरकारकडून शेतकऱ्यांना वर्षाला एकूण 12,000 रुपये दिले जातात। मात्र सध्या हजारो शेतकऱ्यांचे हप्ते थांबलेले आहेत आणि यामागे असलेल्या कारणांची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच या व्हिडिओला आपल्या संपर्कातील शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला या योजनेचे पुढील हप्ते नियमितपणे हवे असतील तर काही नियम आणि अटींचे पालन करणे गरजेचे आहे। तसेच काही नवीन अपडेट देखील आलेले आहेत जे प्रत्येक नव्या अर्जदारास लागू होणार आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही पहिल्यांदाच आमच्या या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या माहितीचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची सुरुवात केली। या दोन्ही योजनांमध्ये पात्रतेच्या अटी सारख्याच आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ दिला जातो त्यांना स्वयंस्फूर्तीने नमो शेतकरी योजनेचा लाभही मिळणार आहे। मात्र हे हप्ते थांबलेले असल्यास त्यामागे काही ठोस कारण असतात, जसे की लँड सीडिंग केलेलं असणे आवश्यक आहे, ई-केवायसी पूर्ण न होणं, बँक खाते आधारशी लिंक न होणं किंवा डीबीटी अनेबल केलेलं नसणं किंवा कधी तुमच्या चुकीच्या आधारशी लिंक असणं। अनेकदा असेही आढळून येते की शेतकऱ्यांच्या नावात किंवा आधार कार्डात तफावत असते। अशा वेळी नाव किंवा इतर तपशील दुरुस्त करणे अत्यंत गरजेचे असते। शेतकरी मित्रांनो, नोंदणीनंतर जर कोणी आयकर रिटर्न भरलेला असेल तर ते सुद्धा हप्ते बंद होण्याचे कारण ठरू शकते। काही शेतकरी आपली योजना स्वतः सरेंडर करतात आणि त्यानंतर त्यांना पुन्हा कधीच लाभ दिला जाऊ शकत नाही। जर तुम्ही पात्र असलात तरीही कधी तुमचे जे अर्ज आहे हे अपात्र किंवा अपूर्ण घोषित केले जातात। अशा वेळी सर्व आवश्यक कागदपत्रांसह तहसील कार्यालयात जाणं गरजेचं असतं। लाभार्थी मयत झाल्यास देखील योजना बंद होते। तसेच जमीन विक्रीनंतर लाभ घेता येत नाही। तसेच बँकिंग त्रुटीमुळे व्यवहार फेल होणे हे देखील हप्ते थांबण्यास कारणीभूत ठरू शकते। शेतकरी मित्रांनो, सर्वात नवीन आणि महत्त्वाचा बदल म्हणजे फार्मर आयडी कार्ड। हे कार्ड सरकारकडून नव्याने सुरू करण्यात आलेलं असून त्याशिवाय या योजनेचा लाभ तुम्हाला घेणं अशक्य होणार आहे। जर अजूनही फार्मर आयडी कार्ड तुम्ही काढलेलं नसेल तर लवकरात लवकर हे कार्ड नक्की काढा। या कार्डमुळेच तुम्हाला पुढील योजनेचे हप्ते चालू राहणार आहेत। जर तुमच्याकडे हे कार्ड नसेल तर तुम्हाला पुढील हप्ते दिले जाणार नाहीत। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाची बातमी आहे। त्यामुळे या व्हिडिओला आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त मित्रांपर्यंत तसेच तुमच्याकडील सर्व व्हॉट्सअप ग्रुप्सवरती नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांना या महत्त्वाच्या माहितीचा फायदा होईल। आणि हो, जर तुम्ही मराठी जंक्शन या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर लगेच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवरती क्लिक करून चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि त्या शेजारच्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनवरती प्रेस करून ठेवा। यामुळे प्रत्येक महत्त्वपूर्ण आणि अचूक अपडेट सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायला मिळतील। तर शेतकरी बांधवांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।